एका मुलीला समाजाने अपशकुनी ठरवलं आणि तिची धाकटी बहीण संपूर्ण समाजाच्या विरोधात उभी राहिली। 1990च्या दशकातील मराठी चित्रपटांमध्ये दोघी हा सिनेमा आजही वेगळा ठरतो। कृष्णा आणि गौरी या दोन बहिणींची ही कथा। गौरीचं लग्न ठरतं, पण लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडाचा अपघात होतो आणि नवऱ्या मुलासह त्याच्या कुटुंबातील अनेक जणांचा मृत्यू होतो आणि मग सुरू होतं समाजाचं क्रूर न्यायालय। ही मुलगी अपशकुनी आहे, हिने सासर गिळलं। गौरीची काहीच चूक नसते, पण तरी तिच्यावर दोषाचा शिक्का बसतो। घरात दुष्काळ, वडील आजारी, उपचाराचा खर्च आणि धाकट्या कृष्णाचं लग्नही बाकी। नाईलाजाने गौरीला मुंबईला पाठवलं जातं। ती नेमकं काय काम करते ते घरच्यांनाही सांगितलं जात नाही, पण कृष्णाला संशय येतो आणि एक दिवस गौरी परत येते। तिचं बदललेलं रूप पाहून कृष्णाला सत्याची चाहूल लागते, पण इथेच कृष्णा बाकी सगळ्यांपेक्षा वेगळी ठरते। ती आईला एक साधा पण हादरवून सोडणारा प्रश्न विचारते, तिचा पैसा तुम्हाला चालतो, मग ती का चालत नाही? हा फक्त आईला विचारलेला प्रश्न नसतो, तो संपूर्ण समाज व्यवस्थेला विचारलेला प्रश्न असतो। आणि शेवटी स्वतःचं लग्न सुरू असतानाही कृष्णा गौरीला थांबवण्यासाठी धावत जाते। तिचा हात हातात घेते आणि सांगते, त्या वाटेवरून मागे फिर, माझा हात हातात धर, आपण नव्या वाटेवर चालू। याच क्षणी दोघी फक्त दोन बहिणींची कथा राहत नाही, ती बनते स्त्रीच्या आत्मसन्मानाची, बहिणीच्या प्रेमाची आणि समाजाच्या दुटप्पीपणाविरोधातल्या बंडाची कथा। काही चित्रपट काळानुसार जुने होतात, पण दोघीमधले प्रश्न आजही जुने झालेले नाहीत। याच कथानकाशी काही साधर्म्य असलेला हिंदीतला राणी मुखर्जी नायिका असलेला लागा चुनरी में दाग हा चित्रपट आहे। तर दोघी हा चित्रपट तुम्ही पाहिलाय का? तुम्हाला तो कसा वाटतो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच मराठी चित्रपटांच्या पडद्यामागच्या गोष्टी ऐकण्यासाठी लोकशाही फ्रेंडलीला फॉलो करायला विसरू नका।